मी जेव्हा एकांकिका स्पर्धा करत होतो तेव्हापासूनचे आहेत. पण 2025 उजाडावं लागलं मला तिच्याबरोबर पहिल्यांदा काम करण्यासाठी. केदारला गिफ्ट द्या तुम्ही. एवढे छान छान चित्रपट दिलेत त्यांनी. त्याच्या वाढदिवसाचं गिफ्ट द्या. अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई बघायला थिएटरमध्ये जाऊ. सतत बोलायच्या आधी ना असं काही आम्ही सीन करायच्या आधी सतत सॉरी हा निर्मितीताई चला आता सीन करू आणि ती पण सॉरी असं करून मग आम्ही ते सुरू करायचो. बऱ्याच सासवांच्या भूमिका केल्यात मी, पण मी त्यातही काहीतरी वेगळे पण शोधायचा प्रयत्न केला. 2025 हे मराठी चित्रपटासाठी मराठी नाटकांसाठी खरंच खूप सोनेरी होतं असं बोलायला काही हरकत नाही. कारण 2025मध्ये नवीन नवीन संहितेचं नवीन नवीन विषयाचे मराठी चित्रपट आपल्याला बघायला मिळाले आणि प्रत्येक मराठी चित्रपटावर प्रेक्षकाने तेवढा चांगल्या पद्धतीने प्रेमसुद्धा केलं. असंच काहीसं मराठी नाटकांसोबत सुद्धा झालं. विविध धाटणीचं विविध कलेचे नाटकं आपल्याला बघायला मिळाली आणि त्या नाटकावर सुद्धा प्रेक्षकांनी तेवढंच प्रेम केलं. 2025 संपत आहे. 2026मध्ये आपण पदार्पण करतो आणि 2026 कसं असावं तर 2026सुद्धा मराठी चित्रपटांसाठी मराठी नाटकांसाठी खरंच खूप चांगलं असणार आहे. यामध्ये काहीच शंका नाही. कारण का 2026च्या जानेवारी महिन्याच्या 16 तारखेला एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतो. चित्रपटाचं नाव आहे अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई. त्याच चित्रपटामधील गोड कलाकार आणि एक गोड दिग्दर्शक माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी केदार सरांनी कॉम्प्लिमेंट दिली की केस कापलेस तू चांगल्या दिसत आता असाच लुक ठेवलेला बरा आहे. सर खरंच खूप भारी वाटतं. पुन्हा एकदा आपण भेटतोय, पुन्हा एकदा तुमच्यावर गप्पा मारतोय. 2025 असं मी बोललो तसं खरंच खूप चांगलं केलं मराठी चित्रपटांसाठी नाटकांसाठी. सगळेच चित्रपट सगळेच मराठी नाटकं तेवढ्या चांगल्या पद्धतीने गाजली आज देखत गाजत आहेत आणि 2026च्या तर सुरुवात होते जानेवारी महिन्यामध्ये आणि आपला सिनेमा येतो. विधी लिखित आहे का की 26मध्ये जानेवारी महिन्यामध्ये जेवढे पण चित्रपट येतात तेवढे सगळे चित्रपट हाऊसफुल आणि चांगल्या पद्धतीने सक्सेस होतात, यामध्ये काही वाद नाही. काय सांगायला एक नवीन स्टोरी मित्रांनो की प्रत्येकाच्या घरामध्ये घडणारी घटना, प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे हा विषय आणि जशी आपली टॅगलाईन आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर प्रत्येक यशस्वी सुनेच्या मागे सुद्धा एक स्त्री असते, एका स्त्रीच्या मागे सुद्धा स्त्री असते. कुठून येतो हा थॉट, कुठून येतो ही कल्पना आणि आत्ता 16 तारखेला प्रेक्षकांची भेटीला आहे, काय सांगा? अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई याचं पूर्ण क्रेडिट पहिल्यांदा कोणाला द्यायचं असेल तर या सिनेमाचे लेखक. काय असतं ना की एक दिग्दर्शक त्याचं काम करत असतो, त्याच्यातले काम करणारे सगळे कलावंत त्याचं काम करत असतात. पण शेवटी ते मूळ जे असतं ते जर ताकदवार असेल ना किंवा तुझा पायाच जर कन्फर्म असेल ना तर त्याच्यावर किती मोठ्या इमारती उभ्या राहू शकतात. तर वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांनी याच्या अगोदर माझ्याबरोबर बाई पण भारी देवा नावाचा सिनेमा लिहिला होता. ही कल्पना त्यांनी माझ्याकडे आणली, स्क्रिप्ट आणलं आणि स्क्रिप्ट मला असं वाटलं की हा सिनेमा करायला पाहिजे. हे माझंच नव्हतं, माझ्या मुलीचं पण हिंमत होतं, म्हणूनच ती आता निर्माती म्हणून आली. तिचं स्क्रिप्ट वाचल्यानंतर पहिलं वाक्य असं होतं की बाबा मला हा सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे, मला निर्माती म्हणून या सिनेमाने सुरुवात करायची. हे त्या स्क्रिप्टची ताकद आहे. मग आम्ही सगळे उभे राहतो की आता हे स्क्रिप्ट इतकं चांगलं आहे तर आता हे लोकांसमोर मांडण्यासाठी आम्ही काय काय मेहनत घेऊ शकतो किंवा वेगवेगळे विचार काय करू शकतो. तू मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे जानेवारी महिना हा खूप सुंदर असतो कारण माझा वाढदिवसही त्याच दिवशी असतो. नाही हो, अरे हो शपथ. बरं, सगळ्यात महत्वाची भारी गोष्ट अशी आहे 16 जानेवारी माझा वाढदिवस आहे. त्यामुळे मी गिफ्ट दिलंय, तुझ्याकडून रिटर्न गिफ्टची वाट बघतोय. खरं तर प्रेक्षकांकडून रिटर्न गिफ्टची अपेक्षा आहे. त्यांनी ना सिनेमा केदारला गिफ्ट द्या तुम्ही. एवढे छान छान चित्रपट दिलेत त्यांनी. त्याच्या वाढदिवसाचं गिफ्ट द्या. अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई बघायला थिएटरमध्ये जाऊ. आणि जानेवारी महिना हा एकतर वर्षाची सुरुवात असते. आपापल्या घरामध्ये परत एक उत्साहाचं वातावरण असतं. कारण काय मागचं वर्ष चांगलं गेलं असेल, वाईट गेलं असेल, बरं गेलं असेल, हे सगळं बाजूला टाकून आपण नवीन वर्षाला त्याच अपेक्षेने स्वागत करतो की हे आता वर्ष आहे, हे माझं वर्ष असणार आहे. हे वर्ष मला असं वाटतं की अगबाई सुनबाई ही जी आपली फिल्म आहे या फिल्मचं वर्ष असावं असा आमचा प्रयत्न आहे. विषय सासू सुनेचा असला तरी आणि घराघरातला जरी असला तरी या सासू सुनेच्या रिलेशनशिपमध्ये खूप वेगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत आणि ज्या सिनेमागृहामध्ये तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला ते जाणवेल आणि तुमचं जानेवारीच नाही तर पुढचं सबंध आयुष्य खूप काही तुम्हाला मिळून जाईल.
एवढी मी खात्री देऊ शकतो. बरं, तर मी आता सुनबाईपासून सुरुवात करतो त्याआधी, कारण का सिनेमाचा टीजर बघितला. टीजरमध्ये ज्या पद्धतीने तुझी सासूबाईची भूमिका साकारली आहे तशीच सुनबाई सुद्धा कुठे कमी पडत नाही. सुनबाई सुद्धा तेवढ्याच धाटणीने आम्हाला बघायला मिळाली. ट्रेलर आम्हाला लवकर बघायची इच्छा आहे आणि अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो की लवकर बघावी अशी नाही, ते तर बघणारच आहे. तर सुनबाईपासून सुरुवात करतो. येस. 26 मध्ये आपला सिनेमा येतो जानेवारी महिन्यामध्ये. जसं आत्ता मला कळालं की तिघांचाही वाढदिवस जानेवारी महिन्यामध्ये येतो आणि सरांच्या वाढदिवसा दिवशीच सिनेमा प्रदर्शित होतोय. सगळ्या गोष्टी सुरू असतातच, पण या सगळ्यामध्ये ना एक कलाकाराला सुद्धा एक उमेद असते की भाई जानेवारीची सुरुवात आपल्या सिनेमाने होणार आहे. सगळं काही रेडी झालं तर 16 तारखेला प्रेक्षकांच्या समोर फक्त मांडायचं आहे. काय सांगशील एकंदरीत किती प्रोसेस आहे ही सगळी? मला ना आत्ता जेव्हा इथे आपण इंटरव्ह्यूजला बसलो होतो ना, म्हणजे मी वर आले ना, तेव्हा मला पहिला दिवस आठवला जेव्हा मी रीडिंगला पण इथेच यायचो. क्या बात, वा. आणि तेव्हा ना मला जेव्हा सरांनी पहिल्यांदा मी स्क्रिप्ट वाचली होती तेव्हा मला असं आलं होतं की बापरे हे काय, आणि हा काय हा सिनेमा, आणि केल्यानंतर काय होणार आहे. सो इतकी भीती होती आणि इतके प्रश्न होते. मग ते हळूहळू सगळे सुटत गेले आणि फायनली जेव्हा आता ती प्रॉडक्ट तयार झाली, आता ती जानेवारीत सगळ्यांसमोर येणार आहे, तेव्हा ना असं वाटतं की सगळ्यांनी, म्हणजे जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, नॉट जस्ट ॲक्टर्स का नॉट जस्ट डिरेक्टर्स, पण सगळ्यांनी स्वतःचे 1000% दिलेत या फिल्मसाठी. आणि आता ते तुम्हाला दिसणार आहे. आणि म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला पण आवडत आहेत, की टीजर आवडलं, पोस्टर आवडलं, इट इज बिकॉज सगळ्यांनी स्वतःचे 100% दिलेत आणि आता ते दिसणार आहे. त्यामुळे ना खूप भीती वाटते, खूप मनापासून काम केलं आहे. आणि मी माझ्याबद्दल जर सांगितलं ना, तर मला असं वाटतं की एक ॲक्टरला ना एक असा चान्स हवा असतो की प्लीज कुठेतरी एक असा चान्स की जिथे मला प्रूव्ह करायचं आहे की दॅट येस आय एम ऑल्सो अ बेटर ॲक्टर. आणि मला असं वाटतं की मी म्हणत नाही मी प्रूव्ह केले, आता ते तुम्हीच सांगा बघून, पण मी माझे खरंच 1000% देण्याचा प्रयत्न केला या फिल्मसाठी. आणि अगेन असे डिरेक्टर होते, असे ॲक्टर्स होते की ज्यांच्याकडे आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळणार होत्या आणि शिकता आल्या मला, आणि त्यामुळेच ते मी करू शकले. सो आय थिंक मला असं वाटतं आता ते तुम्हीच ठरवा, म्हणजे हे प्रेक्षकांच्या हातात आहे की तुम्हाला काय वाटतंय. आमच्यासाठी लकी आहे, आता प्लीज तुम्हाला पण बघून आम्हाला आमचा सिनेमा खरंच तो लकी ठरवा. मला सासूबाईबद्दल प्रश्न विचारायला आवडेल तुला. निर्मिती ताईचं ना काम आपण सगळ्यांनी बघितलंय. मला सुनबाईकडून आता सासूबाईची गोड कौतुक ऐकायला आवडेल. ताईचं काम सगळ्यांनी आपण बघितलंच आहे. या सिनेमातली सासूबाई थोडीशी आम्हाला खवट वाटते टीजरमध्ये, थोडीशी हलक्या प्रमाणामध्ये, आणि काहीच्या प्रमाणामध्ये सपोर्टिव्ह सुद्धा वाटते आणि मुलाला घेऊन तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सेन्सिटिव्ह सुद्धा वाटते. तर कशी सासू आहे सिनेमामध्ये? जे तुला गाणं रिलीज झालं त्या गाण्यावरनं कळलं असेल ना, जे सगळे सासूबाई, हिटलर, चेटकिन, हिटलर, अगाऊ, हे असे सगळे असं आमचं इक्वेशन आहे आणि असं आम्ही बोललो एकमेकांना. सतत बोलायच्या आधी ना, असं काही आम्ही सीन करायच्या आधी सतत सॉरी निर्मिती ताई, चला आता सीन करू, आणि ती पण सॉरी, असं करून मग आम्ही ते सुरू करायचो. कारण हे शक्यच नाहीये, म्हणजे असं अदरवाईज निर्मिती ताईला अशा पद्धतीने बोलणं आहे नॉल. हिंमत शक्य पण नाहीये. हा ऍक्च्युली सो हिंमत नाही, शक्य नाही हे. सो त्यामुळे ते प्रश्न झाला नाही, पण ते करावं लागलं. आणि ज्या फिल्ममध्ये जसं की सून पण तेवढीच तशीच असते, हे करण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. ते कारण इवन इन रिअल लाईफ ऑल्सो माझं आणि माझ्या सासूचं रिलेशन असं आहे ना की त्या खूप डॉमिनंट, आणि मी खरंच खूप म्हणजे ऑफकोर्स मी असं नाही म्हणणार की त्या खूपच भांडतात आणि मी नाही, पण आमच्या दोघांमध्ये ना त्या अशा खूपच, त्यांची पर्सनॅलिटीच तशी आहे. सो त्यामुळे मी अशी थोडीशी दबलेली असते आणि राहायचा प्रयत्न करते की नका नका तुम्ही करा, तुम्ही जे म्हणाल तसं. पण इथे तसं नाही आहे. इथे जशा सासू आहे तशीच सून आहे. सो हे करण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. आता ते ठरवा तुम्हीच कसे वाटलेत. मला निर्मिती तुला विचारायला आवडेल की बाईपण मधली तुझी सासू आम्ही त्याच्यानंतर झिम्मामधली सासू तुझी बघितली. म्हणजे ज्या पद्धतीने ती सपोर्टिव्ह होती, ज्या पद्धतीने आधी शांत होती, तशीच नंतर ती वाईल्ड सुद्धा आम्हाला बघायला मिळाली. त्याच्यानंतर एका मालिकेमध्ये सुद्धा तू आणि तुझ्या सुनेचं काम आम्ही बघायला मिळालेलं. सगळं काही सुरू आहे आणि आत्ता जसं केदार सर बोलले की काहीतरी प्रूव्ह करायचं आम्हाला, किंवा प्रार्थना सुद्धा बोलले की कलाकार प्रूव्ह करायचं आहे. तुझ्या बाबतीत प्रूव्ह करायला असं मला काय वाटत, कारण का ऑलरेडी निर्मिती सावंत कसे आहेत आम्हाला सगळ्यांना कळालं आहे. 16 तारखेला सिनेमा येतो जानेवारीच्या. किती सगळं चांगलं जुळून आलं. आणि आता चला भाई पुन्हा एकदा आता प्रेक्षकांसमोर आपल्याला जायचं आहे. काय सांगशील? तू सगळे प्रश्न एकत्र विचारलेस, आता मी वेगवेगळी उत्तरं देते प्रत्येक प्रश्नाचं.
सगळ्यात आधी महत्त्वाचं आपल्या मराठी प्रेक्षकांना ना छान छान लोकेशन्स, खूप सॉलिड म्युझिक, कोण इकडून उड्या मारतंय आणि किती काय त्या गाड्या उडवतंय वगैरे असं काही आवडत नाही. झगामगा काइंड ऑफ. काही नको त्यांना कॉन्टेंट हवं असतं. नक्कीच. त्यांना उत्तम कथा आणि उत्तम पटकथा हवी असते आणि मला वाटतं की त्यात आम्ही बाजी मारली. नक्कीच. त्यात नक्कीच बाजी मारली आम्ही. आणि सगळे दिग्दर्शक, ॲक्ट्रेसेस, आमचे ॲक्टर सगळे चांगले असल्यामुळे आम्ही तो कळस चढवला आहे. तो पाया जो म्हणाला तो खूप छान असल्यामुळे आम्ही ते बांधत तो कळस चढवला आहे त्याच्यावर. आपल्या प्रेक्षकांना ज्या पद्धतीचं बघायला आवडतं ते आम्ही दिलेलं आहे. आता प्रेक्षकांची जबाबदारी आहे की त्यांनी ते येऊन आम्ही काय केलं हे बघावं, ही त्यांची जबाबदारी आहे. दुसरं तू म्हणालास की तुला आता प्रूव्ह करण्यासारखं काही नाही आहे. चूक. प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक दिग्दर्शकाला खरं तर प्रत्येक या फील्डमधल्या आमच्या सातत्याने स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. तुमचं कुठलंच यश तुम्ही या एका यशावर तुम्ही आयुष्य काढलं असं होत नाही. तुम्हाला प्रत्येक नवीन प्रोजेक्ट करताना, म्हणजे मी तर नेहमीच म्हणते की मी माझं आधीचं यश नेहमी फ्लुक मानते. मिळालं ते, चला ठीक आहे, आता मला बघायचं की मी काय अजून करू शकते. तिसरं तू म्हणालास की इथे तुझी सासू बघितली, तिथे तुझी सासू बघितली, तिथे तुझी सासू बघितली. मला सांगायला आवडेल किंवा मी अभिमानाने सांगेन की हो, बऱ्याच सासव्यांच्या भूमिका केल्यात मी, पण मी त्यातही काहीतरी वेगळे पण शोधायचा प्रयत्न केला. नक्कीच. आणि यामध्ये लिखाणातच एवढी वेगळी सासू आहे की सोने पे सुहागा, म्हणजे मला असा आनंद झाला की मला अजून वेगळी काहीतरी सासू करायला मिळते. त्यामुळे ही सासू सुनेची जोडी वेगळ्या पद्धतीने लोकांना आवडणार आहे. मला असं वाटतं केदारचं जसं टिपरेची फॅमिली होती ना, तशी आमची देसाई फॅमिली लोकांना खूप आवडणार आहे. नक्की आवडणार आहे, कारण ही फॅमिलीच अख्खी लवेबल झालेली आहे. सो तुझ्या 3 प्रश्नाचे तर उत्तरं दिली मी. अजून काहीतरी तू म्हणाला होतास, त्यामुळे मला ते वेगवेगळं सांगायचं होतं तुला. आता ते मला आठवत नाही. अजून काहीतरी तू म्हणाला होता ना. 26 मध्ये सिनेमा येतोय. हां तेच म्हणायचं होतं की अरे केवढं मोठं आहे, जानेवारी सिनेमा येतोय. आणि बघ 5 तारखेला 5 जानेवारीला आमचा ट्रेलर रिलीज होणार आहे. बरोबर. 5 जानेवारीला आहे कुणाचा वाढदिवस? आणि प्रार्थना, क्या बात आहे, म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीच नेमक्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. 5 जानेवारीला प्रार्थनाचा आणि आमच्या सनाच्या आईचा, बेलाचा वाढदिवस, म्हणजे प्रोड्युसर इन बाईंचा वाढदिवस आहे. 5 जानेवारी. 16 जानेवारीला सिनेमा रिलीज होणार. बरोबर. कुणाचा वाढदिवस आहे? केदार सरांचा वाढदिवस. 30 जानेवारीला सिनेमा सुपरहिट होणार. येस, सक्सेस पार्टी होणार. येस, नक्कीच. कारण ह्या लोकांनी माझ्यासाठी काही ठेवलं नाही ना 30 जानेवारीला. सक्सेस पार्टी त्या दिवशी करणार डेफिनेटली. आणि ते सगळं माझ्या प्रेक्षकांवर अवलंबून आहे. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा ब्लॉकबस्टर करावा. कारण खरंच म्हणजे मी नेहमीच म्हणते, मी ना स्क्रिप्ट ऐकताना ज्या 2-4 माझे क्रायटेरियाज आहेत स्क्रिप्ट ऐकण्याचे, त्यात एक महत्त्वाचं आहे की मी कॉमन ऑडियन्स म्हणून ते ऐकते. म्हणजे 2-3दा ऐकते मी. ह्यालाही त्रास दिला होता तसा. 2-3दा ऐकते मी, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ऐकते मी ते स्क्रिप्ट. तसं एक असतं माझ्या कॉमन ऑडियन्सला काय बघायला आवडेल. बरोबर. आणि ते मला आवडलं. जर मी कन्व्हिन्स झाले तर माझा प्रेक्षक कन्व्हिन्स होणार. नक्कीच. आणि मी प्रचंड कन्व्हिन्स आहे या फिल्मबद्दल. सो मला वाटतं लोकांनाही ती खूप आवडेल. क्या बात आहे. मला केदार सर तुम्हाला विचारायला आवडेल की ह्याच्या आधीचे सुद्धा आम्ही चित्रपट पाहिले तुमचे, तर जिथे म्हणजे स्त्रियांच्या ज्या चित्रपटामध्ये हातभार असतो तेवढंच त्या चित्रपटामध्ये ना पुरुष कलाकार सुद्धा तेवढंच ताकदीचे असतात. आम्हाला टीजरमधून सुद्धा बघायला मिळाले पुरुष कलाकार सुद्धा तेवढंच दमदार लागतात. कास्टिंगच्या विषय विचारणार नाही, पण म्हणतो की जेव्हा आपण एखादा असा चित्रपट बनवतो जिकडे सुनबाई आणि सासूबाईची स्टोरी दिसते, पण त्याच्या मागे त्यांचे सुद्धा पुरुष कलाकार तेवढेच दमदार आहेत. काय सांगायला पुरुष कलाकारांबद्दल? काय गोष्ट तुझ्याकडे चांगली असली ना की ते कॅरेक्टर स्वतःहून उभे राहतात. बरोबर. म्हणजे निर्मितीताई बरोबरचे माझे जे रिलेशन्स आहेत हे खूप अगोदरपासूनचे, मी जेव्हा एकांकिका स्पर्धा करत होतो तेव्हापासूनचे आहेत. पण 2025 उजाडावं लागलं मला तिच्याबरोबर पहिल्यांदा काम करण्यासाठी.
मी कधीच आयुष्यामध्ये निर्मिताईबरोबर काम केलेलं नाही. म्हणजे पहिलंच काम आहे तुमचं. ह्याच्या अगोदर तिने माझ्या आजोबांच्या प्रेमाखातर महाराष्ट्र शाहीरमध्ये 2 दिवसाचं आजीची भूमिका केली. बरोबर. पण त्याच्यात निर्मितीताईचं काहीच काम नव्हतं. तिने प्रेमाखातर ती गोष्ट केली होती. पण एक फुलफ्लेज म्हणतो ना की एक सिनेमा, मी कधीच तिच्यावर नाटक केलं नाही, मी कधीच तिच्यावर सिरियल केली नाही. मी सिनेमा करण्यासाठी पण मला 19वा सिनेमा यावा लागला. हा माझा 19वा सिनेमा आहे. त्यामुळे 19 सिनेमे मी वाट पाहिली की हिच्याकडे घेऊन जाताना माझ्याकडे स्क्रिप्ट एवढं ताकदवान हवं. कारण निर्मिती सावंत काय रेंजची ॲक्ट्रेस आहे हे मी तिच्या राज्यनाट्य स्पर्धेपासून बघितले. तेव्हा मी जेव्हा मला काहीतरी या नाट्यसृष्टीत करायचं होतं आणि एकाकी करत होतो तेव्हा ही राज्यनाट्य स्पर्धा गाजवत होती. मग व्यावसायिक रंगभूमी वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. लोकांना काय म्हणतात ना त्याला चमकल्यानंतर दिसतं. ती चमक दिसली कधी जाऊबाई जोरातपासून 99 पासून. आणि मग निर्मिताईने विविध भूमिका केल्या. तरीही ती निर्मितीताई जी मी बघितली होती राज्यनाट्य स्पर्धेमधली ती खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे तिला चॅलेंज करावं असं वाटलं. तिने ते चॅलेंज स्वीकारलं आणि तिनेही मला चॅलेंज केलं की बॉस तू काय करणार आहेस आता बघूया असं म्हणून आम्ही एकत्र आलो. त्यामुळे तिच्याबरोबर काम करण्याचा एक वेगळा आनंद होता. प्रार्थनाबरोबर ही माझं पहिलंच आयुष्यातलं काम आहे. मी कधीच तिच्याबरोबर काम केलेलं नाही आहे. त्यामुळे ती ज्या तिचं कामही बघितलेलं नाही आहे मी. म्हणजे मी सिनेमे नाही बघितलेत तिचे. खरं तर बघायला पाहिजेत आत्ता सिनेमे. तर आता काय आता हाच बघा, आता हाच बघूया. हा तर पण या भूमिकेसाठी स्मिता देसाई म्हणून निर्मिती सावंत आणि मनस्वी देसाई म्हणून प्रार्थना बेहरे हे चेहरे डोळ्यासमोर आले आणि त्यांनाच कास्ट केलं गेलं. या फिल्मसाठी अरुण देसाई म्हणून माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा राजन भिसेचे नाव आलं. बरं, राजन दादाबरोबर मी टिपरेमध्ये काम केलं. शेखरची भूमिका शेखर टिपरेची घराघरात लोकांना पोहोचली. तो किती समजूतदार आहे शेखर टिपरे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे यातला बापही तेवढाच समजूतदार आहे. तर त्यामुळे मला तोच दिसला, मला दुसरं कोणी दिसलं नाही. आणि मनस्वीचा नवरा सौरभ देसाई याच्या भूमिकेसाठी मला नकुल घाणेकर दिसला. कारण त्याच्या चेहऱ्यामध्येच तो मम्माज बॉय आहे. ते आईचं लेकरू वाटतंच बघितल्यानंतर. त्याच्यातला एक तो सॉफ्टनेस आहे किंवा ना त्याचे डोळे आहेत ना हे खूप निर्मळ आहेत. आणि जे निर्मळ डोळे दिसतात ना त्यावेळेस असं वाटतं की ह्याची कुचंबणा नक्की होत असेल आईमध्ये आणि बायकोमध्ये. तर त्यामुळे या रोलसाठी नकुल घाणेकर. मी आजपर्यंत कास्टिंग करताना मला माझ्या मनाने जे पहिल्यांदा सांगितलं असेल त्याचाच विचार केला. मग ते बाईपण भारी देवाच्या 6 कास्टिंगबद्दल असेल किंवा अगबाईच्या कास्टिंगबद्दल. जेव्हा अगबाईच्या वेळेस केवढा घोळ झाला होता. जेव्हा मी संजय नार्वेकरचं कास्ट केलं होतं संजय नार्वेकरला, तेव्हा असंख्य पत्रकारांनी बाहेर बातम्या केल्या होत्या की माझं आणि भरतचं वाजलंय आणि आम्ही आता एकमेकांशी बोलत नाही. म्हणून असं झालेलं नाही, असं काही नव्हतं. त्या कास्टिंगमध्ये संजय नार्वेकरच करेक्ट बसत होता. भरत जाधव बसतच नव्हता किंवा अंकुश चौधरी पण बसत नव्हता. मी खूप सुंदर उदाहरण दिलं होतं माहिती तुला की त्यातला पहिला सीन आहे ना बसमधला आहे. त्या लेडीज सीटवर आहे ना एक तो बसलेला असतो श्रीरंग देशमुख. आता कसं आहे की समजा एखादी बाई आली असती भरलेल्या बसमध्ये, भरलेली आहे बस, आणि ती सीटवर बघितलं असतं तर तिथे समज भरत बसला असता तर तिच्या मनात काय आलं असतं, जाऊ दे बिचारायला बसू दे आता काय रे, जाऊ दे गरीब कोण आहे पोरगा, आता ह्याला नको उठवायला. समजा अंकुश बसला असता तिच्या मनात आलं असतं ह्याच्या मांडीवर कधी बसता येईल. बाजूला तरी मांडीवरच रे. अंकुश हा इंडस्ट्रीला चॉकलेट बोलायचा. बरोबर. संजय नार्वेकरचा चेहरा असा होता ना की बाईने उठवलंच असं, उठ मला सो मला नाही संजय दादांनी बघितलं पाहिजे मला. आणि नाही संजयने सांगितलंय मी. अच्छा, सांगितलं संजयही म्हणेल हो बरोबर आहे. कारण ना एक चेहरा त्या पद्धतीचाच पाहिजे होता त्या श्रीरंग देशमुखसाठी. तो जो बघून राग आला पाहिजे की यार बायकांना त्रासलेला अशा पद्धतीचं कास्टिंग होतं. सो नॉट नेसेसरी 6 बायकांमध्ये बाईपणमध्ये मला एक प्रोजेक्ट करायचंय आणि निर्मिती सावंत मी घेतलं तर हे अजून लोकांपर्यंत पोहोचेल. मग कुठल्याही भूमिकेमध्ये निर्मिती सावंतांनाच बसूया असं नाही होऊ शकत. या 2 रोलसाठी या दोघी आहेत आणि या दोघीच होत्या आणि दोघीच राहणार. जे 16 तारखेला त्याचं काय म्हणतात हा सूर्य हा जयेंद्र असं दिसेलच की काय या दोघी आहेत. आणि 30 तारखेला आपली सक्सेस पार्टी तर ठरलेच, त्याच्यामध्ये वादच नाही. ते तर आहेच. तुला मी काही त्या पार्टीमध्ये काही पण डेला लक्षात ठेव. मग तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की जेव्हा
मला आत्ता कळालं की केदार सरांचं तुमच्यासोबतचं पहिलं काम आहे, प्रार्थनासोबतचं पहिलं काम आहे. पण जेव्हा या दिग्दर्शकाचं काम आपण आधीपासून बघत आलो आहोत, म्हणजे मालिका असेल, नाटकं असतील, सिनेमा असतील, ते बघत आल्यानंतर ना त्याच्यासोबत काम करताना एक कलाकार म्हणून एक वेगळा हुरूप सुद्धा येतो की चला बाबा फायनली त्या दिग्दर्शकासोबत आपल्याला आता काम करायला मिळणार आहे. ही सगळी प्रोसेस होत असताना ना कलाकाराच्या मनामध्ये कलाकार आधी प्रेक्षक म्हणून सुद्धा बघतो किंवा या स्क्रिप्ट कसं होईल, काय होईल. तर या स्क्रिप्टमध्ये कोणता टर्निंग पॉईंट किंवा कोणता असा हातखंडा वाटला निर्मिताई ॲज अ प्रेक्षकाला की बाबा हां इथे आपल्याला यायचं आणि आपण इकडे 100% देणारच आहोत काय? कोणता नाही, कोणते आहेत. अच्छा. यात एकच टर्निंग पॉईंट नाही, खूप टर्निंग पॉईंट्स आहेत आणि ते या कथेला उठाव आणतात. वा. ते या दोघींची जी गोष्ट आहे ते ठाशीवपणे मांडतात. नक्कीच, आता तू केदारबद्दल विचारलंस ना, खरं तर त्यालाही ती सवय नाही आणि मलाही नाही आहे की असं तोंडावर कौतुक करायची, पण आता करा. शॉर्ट नंतर मला नेहमी म्हणायची, अरे कधीतरी मला चांगलं म्हण. म्हटलं, काय म्हणायचं काय? अरे घरी जाऊन बेलाला किंवा सणाला सांगणार काय शॉट दिलास, हां. पण काय कलाकारांना dubbing नाही. केलं. अरे तिने मला सांगितलं सणाने, काय कौतुक करत होता बाबा तुझं. म्हटलं का मला का नाही सांगितलं त्यांनी एवढं हां, कौतुक, हां. तुला येऊन घरी सांगितलं, मला का नाही सांगितलं. तर तो केदार हा असा आहे. पण मी एक सांगू का, त्याच्या फिल्म्स बघत आलेले त्याचं कॉम्पिटिशन पासूनचं तो डिरेक्टर म्हणून मी काम बघत आलेले आहे. त्याचा विचार करण्याची पद्धत मला माहिती, ते बघून माहिती होती. आणि पहिल्यांदा काम करताना मला मी अशी खूप आनंदी झाले, मी चकित झाले की मी ह्याला फार लहान बघितला होता जेव्हापासून तो काम करतोय तेव्हापासून, आणि हा आता एवढा मोठा प्रगल्भ दिग्दर्शक झाला. नक्कीच. त्यात तो ना सॉर्टेड झालेला आहे. त्याला माहिती आहे आपल्याला काय शॉट घ्यायचा आहे आणि केवढा घ्यायचा आहे शॉट, हेही त्याला माहिती असतं. म्हणजे 1-2 ठिकाणी असं झालं होतं की काय आहे, थोडंसं आता एवढं काम केल्यानंतर, इतकी वर्ष काम केल्यानंतर थोडं आम्हालाही कळतं, जसं तुम्हालाही येतं थोडं की हे का नाही झालं असेल ते बरोबर, का. बरोबर. असं होतं, तसं आपल्यालाही कळतं. तर मी त्याला म्हणत होते, अरे हा शॉट ऐक ना, इकडून घ्यायचा राहिलाय ना, हा घेतलाय तो निर्मितीताई, नाही तो घ्यायचा. शी बाई, हा ऐकतच नाहीये माझं. आणि त्यानंतर जेव्हा आत्ता मी तो सिनेमात पाहिला आणि मी त्याचं खरंच खूप कौतुक केलं की तो इतका परफेक्ट पद्धतीने घेतलाय ना त्याने तो शॉट. म्हणजे ते मला असं जाणवलं की तो इथून पूर्णपणे क्लिअर आहे, मला काय करायचं आहे, मला किती शूट करायचं आहे. हे आत्ता जर एक्स्ट्रा शूट केलं तर ते लागणार आहे का एडिटमध्ये, ते नाही लागणार. म्हणजे आमचा मयूर हरदास जो DOP पण आहे आणि एडिटर पण आहे आमच्या फिल्मचा, तो कधीतरी मागायचा एखादी परमिशन की ऐक ना केदार, हा इथून हा घेऊया ना. का घ्यायचा, हा इथून असा लागणार आहे एडिटमध्ये, हा त्यानंतर ती येते, हा असा लागणार आहे, हा घेऊन काय करणार आहेस, बरं चल. म्हणजे तो एवढा क्लिअर असायचा की काय दिग्दर्शन नाही तर एडिटिंगच्या गोष्टी सुद्धा ते साइड बाय साइड मला त्या गोष्टी खूप आवडतात की एवढं क्लिअर असणं खूप गरजेचं असतं. बरोबर. आणि त्यामुळे ते व्हिज्युअल माझ्या पण डोळ्यासमोर उभं राहत होतं की अच्छा हे आता असं होणार आहे, ओके अच्छा, मग त्यानंतर हे लागणार आहे. त्या गाणी कुठल्या पॉइंटला गाण्यांचं ना एक वेगळं आहे आमच्या फिल्ममध्ये, त्यामुळे ते सांगू शकत नाही मी तुला, ते एक वेगळं आहे. पण ते कुठल्या पॉइंटला काय गाण्याचं वर्डिंग्स लागणार आहेत हेही सगळं क्लिअर आहे त्याच्या डोक्यामध्ये. आणि मला असे म्हणजे आत्तापर्यंत मी काम केलेत ना ज्यांच्याकडे, ते मला असं क्लिअर डिरेक्टर्स मिळालेले आहेत. आणि ते तसंच काम माझं केदारबरोबर झालं. आणि खरं तर म्हणजे लहान असतानापासून तो सांगतोय मी बघत आलोय, पण मी पण त्याला बघत आले आणि तो इतका छान मोठा झालाय इथून पण, ते मला आवडलंय. गॉड ब्लेस यू केदार. नक्कीच, क्या बात आहे, जाम भारी. प्रताना तू काय सांगशील? सगळं काय सुरू असताना एक परत तेच की स्क्रिप्ट वाचत असताना एक कलाकार नाही तर कलाकाराच्या आधी तो एक प्रेक्षक म्हणून वाचत असतो, एक माणूस म्हणून वाचत असतो. या स्क्रिप्टमध्ये कोणता प्राधान्य भेटेला असा पॉईंट वाटला अभिनेत्री म्हणून नाही तर प्रेक्षक म्हणून की बाबा कुछ तो अलग है इसमें और अपने को आने का इसमें, काय सांगशील? ही स्क्रिप्ट फर्स्ट सीनपासनं ते शेवटपर्यंत सगळं अख्खी स्क्रिप्ट. आणि हे मी आत्ता बोलते तुला असं वाटेल हे माझी फिल्म आहे, मी कौतुक करते,
पण तू सिनेमा बघ आणि तू हे मला येऊन सांगशील की नाही प्रार्थना तू करेक्ट बोलली. सो त्यामुळे असं काहीच नव्हतं की जे काय येतंय का हे मला हे करायचंय, हे मला करायचंय असं माझ्या मनात होतंच. मी जेव्हा पहिल्यांदा सरांनी मला नरेट केलं तेव्हा, पण मला ते कळत नव्हतं की खरंच मी करणार आहे की नाही. आणि ना मी आहे ना आजवर ज्या पद्धतीच्या फिल्म्स केल्या आहेत ना त्याच्यापेक्षा या फिल्ममध्ये स्पेशली केदार सरांबरोबर इतका वेगळा एक्सपिरियन्स होता. म्हणजे फर्स्ट डे पासून जेव्हा आम्ही इथे ह्याला यायचो काय म्हणा नरेशन रीडिंगला यायचो वर्कशॉप्सला, तेव्हापासून, कारण मी कधी असे वर्कशॉप्स केलेच नव्हते. केले असेल तर त्या रायटरनी वाचलंय, ॲक्टर्स बसून वाचतायत, हे ते अशा खूप गोष्टी आहेत की, आणि मुळात आहे ना मी नाटक कधी म्हणजे मी केलंच नसल्यामुळे मला ते काहीच माहिती नाही. सो टेक्निकली पण ह्या सगळ्या बाबतीत मला असं वाटतं मला ते नाही माहिती, आणि मला एवढं सगळं शिकायला मिळालं आणि इतकी मजा आली ते करतानाच. तेव्हाच असं वाटतं की ह्याचं जर प्रिपरेशनच असं आहे तर ते जेव्हा स्क्रीनवर येईल तेव्हा काय होणार आहे. सो मी तुला खरं सांगू ना तर एका वंडरलँडमध्येच होते इतके दिवस, आणि मी तेच जगली आहे. सो आता इनफॅक्ट मी सरांना सारखं हेच म्हणते की सर फिल्म संपलं म्हणजे फिल्म पूर्ण झालं मला कधी बघायला मिळणार आहे, मला कधी बघायला मिळणार आहे. सो आजवर त्यांनी जसं हे म्हणाले तसं अजून माझं कौतुक केलेलं नाही आहे. आणि त्यांनी मला सांगितलं कौतुक केलं, कारण मी कॉफी खूप प्यायचे सेटवर. सो मी त्यांना सारखं म्हणायचे तुम्ही प्या, आणि ते म्हणा नाही मी चहा पिणार. सो त्यांनी मला सांगितलं ज्या दिवशी तुझं कौतुक करीन तेव्हा तुझ्याबरोबर कॉफी पेन. सो अजून ते प्यायलेले नाहीयेत. सो ज्या दिवशी ते कॉफी पिणार तो मी फोटो टाकणार, सगळ्यांना सांगणार की माझं कौतुक झालेलं आहे. सो आय एम वेटिंग फॉर दॅट डे ना. नाही खरंच खूप भारी वाटतं. मी ना तुर्तास इथे थांबतो कारण का ना सिनेमा बघितल्यानंतर मला खूप सारे प्रश्न येणार आहेत. करेक्ट. प्रश्न सुचणार सुद्धा नाही तेव्हा ते तसंच सुद्धा होईल, कारण का आता खूप आणि थोडंसं मला काय वाटतं माहिती ना की ना प्रत्येकाला आपलं बाळणं अप्रतिम आहे असंच वाटतं. बरोबर. मला म्हणजे प्रत्येक सिनेमा हा चांगलाच वाटतो. मग कधी कधी तो चांगला असतो, ते बाळ माझं चांगलं असतं. कधी कधी समोरचा सांगतो की नाही रे त्याच्या पायामध्ये डिफेक्ट आहे बघ ना, एक पाय जरा लांब आहे, एक पाय जरा शॉर्ट आहे. तेव्हा ते जाणवत नाही, हळूहळू जाणवतं की हो असं झालं होतं. या फिल्ममध्ये त्याची कथा आणि पटकथा आणि संवाद झाल्यानंतर एक वातावरण आमच्या अख्ख्या टीममध्ये ज्या पद्धतीचं निर्माण झालं, शूटिंगच्या वेळेस पण होतं ते, अगदी आत्ता आम्ही प्रमोशन सुरुवात केल्यानंतरही ते वातावरण तसंच आहे. आणि स्वामींच्या कृपेने हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकही त्याच वातावरणात आम्हाला रिॲक्ट करतील याची खात्री वाटते. कधी कधी आपल्याला ना आपलं काम बघितल्यानंतर कॉन्फिडन्स येतो. बरोबर. ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स येतो. तो कॉन्फिडन्स ना एक प्रेक्षक म्हणून येतो. म्हणजे हा सिनेमा इथपर्यंत झाल्यानंतर एक प्रेक्षक म्हणून आपल्याला असं वाटतं की माझ्यातला प्रेक्षक सुखावला आहे. हा यार हे माझ्या घरातलं आहे. बरोबर. ही सासू आहे ना ही सेम माझी आई आहे, आणि ही मनस्वी आहे ना सेम माझी बायको आहे. किंवा अरुण देसाई अरे यार माझे वडील सेम असेच रिॲक्ट करतात. हे जे रिलेटेबल गोष्ट होती ना जी टिपरेमध्ये पण तुम्हाला दिसली, तुम्हाला अगबाई अरेच्या मध्ये पण दिसली, ती अगदी शेवटच्या बाईपण भारीमध्ये पण दिसली. हे जे रिलेटेबल गोष्ट आहे या दोन कॅरेक्टरच्या बाबतीत काय, तर बाकीच्या कॅरेक्टरच्या बाबतीत पण ती रिलेटेबल गोष्ट तुला दिसेल नक्कीच. आणि मला मग तुझी रिॲक्शन बघायची. त्यावेळेस आम्ही तिघं तुझी मुलाखत घेऊ, तुला सिनेमा नाही जाम भारी वाटतं ना. परत मी बोलतो की 16 तारखेनंतर मला तुमच्यात गप्पा मारायला खरंच खूप भारी वाटेल. सिनेमा बघितलेला असेल, ज्या गोष्टी तुला आता निर्मिती आहे पण बोलले की मला ना म्युझिकबद्दल खूप काही सांगायचं आहे पण मी आत्ता सांगणार नाही, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी मजा आहे, ते सुद्धा आम्हाला सिनेमामध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद. जानेवारीमध्ये सिनेमा आपला येतोय, नवीन वर्षी सुरुवात आपल्या सिनेमाने होणार आहे. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअपसोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुमच्या तिघांसोबत तुमच्या संपूर्ण स्टारकास्टला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.